म्हाडाची आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना. विरार कल्याण ठाण्यातील 14,000 घरे प्रतिसादाविना पडून. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील अल्प उत्पन्न गटातील घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरार, कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्याने आता ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत. त्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोहीम राबवली जाणार असून विविध ठिकाणी 29 स्टॉलच्या माध्यमातून या घरांविषयी माहिती दिली जाणार आहे. 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर या काळात यासाठी अर्ज करता येणार आहे. विरार येथील बोळिंज, कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण, ठाणे तालुक्यातील गोठेघर आणि भंडारली येथे 14,047 घरे उपलब्ध आहेत. म्हाडा कोकण मंडळातर्फे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक घरे बांधून तयार आहेत. अल्प उत्पन्न गटातील या घरांसाठी 12 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी विधानसभा निवडणुकांसाठी लागलेली आचारसंहिता आणि जाहिरातीस मर्यादा आल्याने या घरांच्या जाहिरातीकडे अनेकांनी पाठ फिरवली. त्यामुळे या घरांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेतील 14,047 घरे प्रतिसादाअभावी पडून आहेत, अशी माहिती कोकण मंडळातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या घरांची विक्री करण्यासाठी आता म्हाडा कोकण मंडळाने पुन्हा एकदा नवीन मोहीम हाती घेतली आहे. येत्या 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 या काळात म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरे विक्री केली जाणार आहेत. वसई, विरार महानगरपालिका हद्दीतील विरार, बोळिंज आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण, मौजे खोणी तसेच मौजे भंडारली, मौजे गोठेघर येथे ही घरे उपलब्ध आहेत. या अभियानाअंतर्गत म्हाडाचे कर्मचारी नागरिकांना गृह प्रकल्पांची माहिती देणार आहेत. शिवाय म्हाडाच्या या योजनेतील घरांसाठी नोंदणी व अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील करणार आहेत. कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याकरता या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोहीम नक्की कशी? म्हाडा कोकण मंडळातर्फे सदनिकांची माहिती lottery.mhada.government.in या संकेतस्थळावर देण्यात आली असून तेथे नोंदणीही करता येणार आहे. सोबतच मंडळातर्फे आता विविध 29 ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून तेथे मंडळाचे कर्मचारी या योजनेबद्दल माहिती देतील. वसई, विरार, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि पालघर महापालिकांच्या कार्यालयात, तहसील कार्यालयात, उपविभागीय कार्यालयात हे स्टॉल लावण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात, चालक जखमी. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात बुधवारी सायंकाळी कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार
जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात बुधवारी सायंकाळी कंटेनर उलटण्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. चालकाने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे कॅडबरी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. नवी मुंबई नावाशेवा येथून गुजरातच्या दिशेने कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर बुधवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ आला. त्यावेळी कंटेनर चालक कमलेश यांच्या वाहनावरील ताबा सुटून कंटेनर उलटला. या अपघातात कमलेश यांच्या दोन्ही पायाला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या कंटेनरला रस्त्यावरून बाजूला करण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू होते. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आदेश. दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी आढावा घ्यावा. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर नोटिसा देणे, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणे आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी असे आयुक्त राव म्हणाले. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली. त्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपस्थित होते. उपायुक्त मुख्यालय जी गोदेपुरे यांनी यावेळी विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारे सादरीकरण केले. जानेवारी महिन्यात वृक्ष छाटणीचा पहिला टप्पा. दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात. त्यामुळे आयुक्त राव यांनी ही वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उद्यान विभागाने नियोजन केले आहे. जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक परिस्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम वेळेत सुरू करण्याची सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिली. शाडूच्या मूर्ती किफायतशीर दरात मिळाव्यात म्हणून प्रयत्न करावा. आणि महापालिका क्षेत्रात सन 2024च्या गणेशोत्सवात सुमारे 30% मूर्ती या शाडूच्या होत्या. हे प्रमाण पुढील वर्षी वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाने 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. सन 2025च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तीकडील कल वाढावा, यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत. मूर्तिकार, गणेश मंडळे, पर्यावरण विषयातील संस्था यांच्या मदतीने याबाबत जनजागृती करण्यात यावी. मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेसाठी जागा आगाऊ उपलब्ध करून द्यावी असेही आयुक्तांनी सांगितले. रस्तोरस्ते लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्रांऐवजी केंद्रित पद्धतीने ठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते, वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी असे आयुक्त म्हणाले. ठाण्याच्या कारागृहात बागडणार नन्हे कदम. महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी उपक्रम. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आता बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला येणार आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी नन्हे कदम या बालवाडीचा शुभारंभ आज करण्यात आला. एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुले आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास 140 महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने कारागृह प्रशासनाने प्रवेशद्वाराजवळ बालवाडी तसेच पाळणाघराची उभारणी केली आहे. कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या वयवर्षे 3 ते 6 वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे. ठाणे कारागृहात सद्यस्थितीत महिला कैद्यांच्या 4 मुलांनी आज अंगणवाडी प्रवेश केला. अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
तसेच ज्या महिला अधिकारी कर्मचारी कारागृहात आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा 8 मुलांना नन्हे कदम पाळणाघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी दिली. दिव्यातील खासगी शाळेत धक्कादायक प्रकार. अल्पवयीन विद्यार्थिनीवर वर्गातच अनोळखी तरुणाकडून विनयभंग. वर्गात कोणीच नसल्याचा फायदा घेत तरुणाने केले अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य. विद्यार्थिनी ओरडताच नराधमाने काढला पळ. सर्व प्रकार वर्गातील सीसीटीव्हीत कैद. विनयभंग करणाऱ्या नराधमावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शाळा प्रशासनाकडून देखील घडलेली घटना पालकांना न सांगण्यासाठी दबाव टाकला असल्याचा नातेवाईकांचा आरोप. सदरची घटना मंगळवारी घडली असून आज करण्यात आला गुन्हा दाखल. या प्रकरणामुळे मुली वर्गात देखील सुरक्षित नसल्याचं आलं समोर.